तर नमस्कार मंडळी, आपला आता नवीन ब्लॉग सुरू झालेला आहे. जो करंट ब्लॉग आहे जो मी अपलोड केलेला आहे ऑलरेडी, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता यूट्यूबवर. आणि आता आजचा ब्लॉग मी कंटिन्यू करत आहे. आता राहिले आहे 26%, तर तेवढी म्हणजे DJ Action 6मध्ये थोडीशी चार्जिंग करून टाकतो, म्हणजे रिमेनिंग ब्लॉग मी बरोबर शूट करू शकतो. तसं माझा एक हा फुल चार्जिंगमध्ये अराऊंड 2 दिवस आरामात चालू शकते. 1.5 ते 2 दिवस आरामात चालू शकते. म्हणजे मी अराऊंड 10 ते 15 मिनिटाचा जरी म्हणजे 10 ते 15 म्हणजे 1-1 मिनिटाचा तरी मी ब्लॉग बनवला, म्हणजे काही कॅप्चर केलं, मला जे सांगायचं ते जर केलं, मी दिवसाचे कमीत कमी 20 ते 25 मिनिटाचा मी ब्लॉग बनवू शकतो रोजचा. तर इनकेस जरी मी बाहेर पण गेलो तरी पण मला काही प्रॉब्लेम नाही. सी टाईप चार्जिंग आहे ऑलरेडी, आणि सी टाईप चार्जिंग राहिल्यामुळे आपण कसं लवकरात लवकर चार्जिंग करू शकतो. आणि कुठे पण गेलं तर मग ऑलरेडी सी टाईप चार्जर सगळ्याकडे राहते, तर आपण ते पण चार्जिंग करू शकतो. तर चला मित्रांनो, आपण आपला दिवस आपण सुरू करूया. हो, नमस्कार. कायची भाजी बनवते का मम्मी? डाळ वांगा. हां, पियूचा ॲक्सिडेंट झाला ना. पियू हो, हा इथून कुठतरी जात होता, का म्हणते गाडी घेऊन वगैरे जात असेल, तर मारली ठोस, तर तिथेच पडला. ऑफिसला जात असेल तो. हो 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 हो, आत्ताच हायटेक पडला सोनूच्या घरासमोर. नाही नाही नाही, गाडी पडली फक्त. हां, नाही नाही, फक्त गाडीच पडली. मग ताई वगैरे आली, काकू वगैरे आले. मी बाहेरच होतो, पण फक्त गाडीच पडली होती. थोडं ठीक आहे, जाऊ दे. वही बनवते आम्ही. भाजी झाली पण वाचले आहे. अच्छा, तू म्हटलं नाही मावशीला घेऊन जा म्हणून. तशी पण ते मोठ्या मायाकडे राहते, अजून खाईन ते. एवढं चांगलं क्लीन, आपण एवढ्या दिवसापासून एवढं क्लीन करत होतो. असंच केलं लागेल, काय गरम पाण्यात नाही टाकलं काही. हो ना. किती निघालं, किती मोठं निघालं. अरे बापरे. हाताला चाललं असं घाई घेत केलं. आता पप्पा घाई करून राहिले. हां 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 असं निघते बाबू. हां हां, 80 रुपयाचं. आणि बघ बरं किती चांगला रिझल्ट आहे. किती चकचक एकच करून पाहिलं, आणि हे इथे पण करून पाहिलं. टाईल्सवरच्या डाग वगैरे. तर ते माझ्या त्या बाथरूममधल्या त्या नळावरचं पण निघन का? हो हो, निघाल. बरं, घेऊन घेतो म्हटलं. हां, तर नाही म्हणे. तो मी एक घेऊन पाहिलं पुसणं. हां हां, चांगलं दिसतं. आता ते वरचे एकदा पुसून देऊन देईन मी. हे इथे नाही का, हे वरती डागा आहे ते. असं घाई. थोडंसं नाही का टाकल्यानंतर थोडंसं थांबत जा मम्मी, नाही तर. हां हां, चांगलं निघालं मग. गॅसवरही चांगलं क्लीन वाटत आहे. चांगलं आहे. माझं जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण झालं, आणि माझे काही ऑफिसचं फर्स्ट हाफमध्ये काम पण झालेलं आहे. त्याचं मी अपडेट मला द्यावं लागेल आता. तर ते सगळं झालेलं आहे. तर मग मी नंतर नेटफ्लिक्सवर एक मूवी आलेला आहे पेद्दी म्हणून, म्हणजे साऊथ इंडियनचं आहे. तो खूप चांगला विचार आहे. रामचरण आहे वाटते त्याच्यामध्ये. अजून हिरोईन मला आठवत नाही एक्झॅक्टली तिचं नाव. मूवी आहे, एकदा चेकआउट करा. बाकी तर सध्या तर काही घरी असं काही असं काही दाखवण्यासारखं असं काहीच नाही. नुसतं मूवी बघून आलो. आता मूवी संपल्यानंतर अजून मग ऑफिसचं काम केल्यानंतर मग मी तुम्हाला तो फ्लो दाखवेन की कसं का होऊन राहिलं म्हणून, की जिथे मी उभा आहे तिथे बरोबर कॅप्चर होऊन राहिला का नाही माझा फेस वगैरे. कारण मी इथे विंडो जो उभा आहे, हे बघा, हे विंडो आहे. तर विंडो जेव्हा उभं आहे मी कॅप्चर करू राहिलो, कारण फेसवर बरोबर लाईटिंग वगैरे आलं पाहिजे म्हणून. माझी जायची पण तयारी सुरू झालेली आहे. बेंगलोरला जात आहे फायनली. असंच काही डिसाईड नाही झालेलं आहे. म्हणजे अराऊंड आहे मी तरी एखाद महिना आहे. एखाद महिन्यानंतर जाऊ शकतो, आणि एखाद महिन्यात केव्हा पण जाऊ शकतो. तर बाकी बघूया. आता मी अजून एक तिसरी गोष्ट करतो म्हटलं, तर मी ट्रेनची तिकीट केली होती काही म्हणजे बेंगलोरला जायची, पण ती परत मी कॅन्सल करत आहे. आता मी पोस्टपोन करते अजून. तर मला वाटतं मी थोडंसं लेट पण जाऊ शकतो आणि थोडं लवकर पण जाऊ शकतो.
तर बघूया. बाकी इनकेस जर मॅनेजरने म्हटलं लवकरात लवकर ये तर ठीक आहे, चालला जाऊ. इनकेस नाही तर थोडंसं मी 3-4 दिवस मागे पुढे करून मग नंतर जाईल. तसं माझ्या हाताची हे बघू शकता, एवढं रिकव्हरी आहे आणि पायाचं पण तेवढंच म्हणजे रिकव्हरी आहे. स्किन वगैरे पूर्ण निघाली आहे आणि आता ब्लॅक स्पॉट वगैरे आलेले आहे. उधर के अपने हाथ से बने हुए हैं, वो बनेंगे। अगर बरसात आएंगे तो कुछ भी नहीं रहेगा। फिर बोलेंगे परसों. ज्यादा है नहीं, जितना शाम के समय आता हूँ हाँ वही बोले, आज एक हाथ मार दो सूख जाएगा। तो वो पुडिंग थोड़े भरना में आपको क्रैक्सी लाना पड़ेगा ना, तो लाके देता है ना, तो क्रैक्सी लेके मैं आता हूँ। कितना लाके देना है क्रैक्सी? ज्यादा मत बताओ, फिर वो बसते 200 ml का ला लो, हाँ? ज्यादा क्रैक तो है। आज घर वगैरे सगळं बनवलं आणि क्रॅक वगैरे अजून सुरू झालेली आहे. हे बघा, हे क्रॅक सिल्क क्रॅकिंग वगैरे सुरू झालेले आहे. तर आता हे भरलेलं आहे आणि अजून 2-3 ठिकाणी आहे. तर तिकडे जसं मागे वगैरे आहे किंवा बाहेर वगैरे आहे तर ते काम करू आले. बाकी हळूहळू आता ते करून टाकीन आणि मग नंतर पेंट वगैरे एकदा मारून टाकीन. वन हँड म्हणजे एक हात पेंट मारला की होऊन जाते ते बाकी बरोबर. तर त्यासाठी पेंटर बोलवलं आहे, ते पेंटर काका करत आहे काम. त्याच्यानंतर मी शॉर्ट्स दाखवतो त्याचे की कुठे कुठे करत आहे वगैरे म्हणून. आता ते बाहेर गेलेले आहे आतमध्ये आल्यानंतर. मग तर मी आता थोडंसं बाहेर गेलो होतो. मी विचार केला होता की ब्लॉग वगैरे काही बनवा म्हणून. बट कसं आहे की सध्या मी कारमध्ये वगैरे व्हिडिओ बनवू नाही शकत, कारण मी एक माझ्या जिथे गणपती लावलेला आहे त्याच्या जस्ट बाजूला मी कॅमेरा ठेवतो सध्या तरी. तर म्हणून मी ॲसच चालवताना वेळेस वगैरे मी कॅमेरा वगैरे होल्ड वगैरे नाही करत. तर आपला दिवस आपण इथे संपू, म्हणजे अराउंड आता वाजले 10-11 झालेले आहे रात्रीचे. तर थोडं बाहेर आलो होतो, मी एकटा झालो होतो. मी म्हटलं चला आता रोज घरी ब्लॉग एंड करतो, त्यापेक्षा म्हटलं आज कारमध्ये एंड करूया ब्लॉग.